जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही अभ्यास करता पण कशा प्रकारे करता. तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलात की मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करू शकता. तो अभ्यास दहावीचा असेल, कोणत्याही शाळेचा असेल, MPSCचा असेल किंवा कोणत्या प्रकारचा तुमचा अभ्यास असेल, तर तो तुम्ही कसा करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून काय असतं माहिती का, आपण जेव्हा अभ्यास करतो कोणताही माणूस असा नाही की तो बिगर फोनचा अभ्यास करत नाही. प्रत्येकाला फोन हवा असतो. मग तो फोनामध्ये आपण फोन आपल्या जवळ असले की आपल्या अभ्यासात लक्ष लागत नाही. मग आता मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की ज्याद्वारे तुमच्याजवळ फोन जरी असला ना तरी तुमचा अभ्यास होऊ शकतो. तुम्ही दिवसातले फक्त 4 तास तुमच्या अभ्यासासाठी द्या. लगातार 4 तास नाही, एक सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास. या 2 तासामध्ये असा अभ्यास करा, असं प्रामाणिकपणे अभ्यास करा की तुमचं लक्ष विचलितही होणार नाही, तुमचे बाकीचे कामही होतील आणि तुमचा अभ्यासही होईल. काही ठिकाणी काय असतं माहिती का, मुलं अभ्यास करतात, खूप सारं टेन्शन घेतात. टेन्शन घेऊ त्यांच्या डोक्यावरती परिणाम होतो. पण असा अभ्यास तुम्हाला करायचा नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा अभ्यास तुम्ही तसा करता की जणू काही तुमच्यावरती कोणी डिप्रेशन पडलंय. जर तुम्ही मनानं जर कधी अभ्यास केला तर तुम्हाला तुमची प्रगती होण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देतो. काय करायचं माहिती का, कोणता तरी एक वेळ ठरवा. समजा आपण समजून घेऊ सकाळचे 2 तास, 9 ते 10 हे 2 तास तुम्ही ठरवून ठेवा. या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यास करा. या कालावधीमध्ये जर कधी तुम्ही अभ्यास केला तर तुमची प्रगती होईल. टाइम टेबल ठरवा. या टाइममध्ये आपल्याला हे करायचं आहे, या टाइममध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर तुमचा अभ्यास सक्सेसफुली पूर्ण झाल्याशिवाय राहणार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर. जय शिवराय.